तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं होतं? लास्ट लेक्चरला काय पाहिलं होतं? रिएक्शन पाहिलं होतं. काय पाहिलं होतं? रिएक्शन मध्ये पाहिलं होतं आपण रिएक्शन ऑफ नॉन मेटल. काय पाहिलं होतं? रिएक्शन ऑफ नॉन मेटल. त्याच्या अगोदर पाहिलं आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल, बरोबर ना? पण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल मध्ये पाहताना तुम्हाला मी नोबेल गॅस सांगितले. काय सांगितले? नोबेल गॅस. नोबेल गॅस कसे असतात? अरे नोबेल गॅस कसे असतात? नोबेल गॅसचं काय पूर्ण असतं? ऑक्टेट. काय पूर्ण असतं? ऑक्टेट. त्याच्यामुळे तो नोबेल गॅसचे जे एलिमेंट असतात ते कोणत्याही एलिमेंट सोबत बॉन्डिंग तयार करत नाही आणि कोणताही कंपाऊंड तयार करत नाही. त्याला कोणत्याही इलेक्ट्रॉनची गरज असते का? नसते. त्याच्यामुळे नोबेल गॅसला काय म्हणतात? झिरो ग्रुप एलिमेंट. काय म्हणतात? झिरो ग्रुप एलिमेंट किंवा इनर गॅस एलिमेंट. काय म्हणतात? इनर गॅस एलिमेंट. त्याच्यानंतर आपण नॉन मेटलच्या काय पाहिल्या? रिएक्शन. पहिली रिएक्शन कशासोबत पाहिली? रिएक्शन ऑफ नॉन मेटल विथ ऑक्सिजन. जर नॉन मेटलची रिएक्शन मी जर ऑक्सिजन सोबत केली, क्लोरीनची रिएक्शन कशासोबत केली मी? ऑक्सिजन सोबत. काय तयार झालं होतं? क्लोरीनची पहिली रिएक्शन वॉटर सोबत आहे का ऑक्सिजन सोबत? ऑक्सिजन सोबत. नॉन मेटल कोणता घेतला? कार्बन. कोणता घेतला? कार्बन. त्याची रिएक्शन कशासोबत केली? ऑक्सिजन. काय तयार झाला? कार्बन डायऑक्साइड. सेकंड रिएक्शन पाहिली, 2 कार्बन घेतली, त्याची रिएक्शन कशासोबत केली? ऑक्सिजन. काय तयार झाला? कार्बन मोनोऑक्साइड. काय तयार झाला? कार्बन मोनोऑक्साइड. त्याच्यानंतर आपण सल्फरची रिएक्शन कशासोबत केली? ऑक्सिजन. काय तयार झाला? सल्फर डायऑक्साइड. आता ही जी कार्बनची रिएक्शन ऑक्सिजन सोबत केली मी, याला म्हणतात कंप्लीट कंबशन रिएक्शन. काय म्हणतात? कंप्लीट कंबशन रिएक्शन. त्याच्यानंतर ही सेकंड रिएक्शन आहे ज्यामध्ये कार्बन मोनोऑक्साइड तयार झालाय, त्याला काय म्हणतात? पार्शियल कंबशन रिएक्शन. आलं लक्षात? हा, पहिली ऑक्सिजन सोबत पाहिली. सेकंड आपण नॉन मेटलची रिएक्शन कशासोबत पाहिली? वॉटर सोबत पाहिली. कशासोबत पाहिली? वॉटर. मग मी क्लोरीनची रिएक्शन कशासोबत केली? H2. काय तयार झाला? HOCl प्लस HCl. याला काय म्हणतात? हायड्रोक्लोरस नाही, हायपोक्लोरस ऍसिड. काय म्हणतात? हायपोक्लोरस ऍसिड. त्याच्यानंतर आपण तिसरी रिएक्शन कशासोबत पाहिली? तिसरी रिएक्शन ऑफ नॉन मेटल विथ रिएक्शन ऑफ नॉन मेटल विथ डायल्यूट ऍसिड. नॉन मेटल कोणता घेतला तिथे आपण? क्लोरीन. कोणता घेतला? क्लोरीन. याची रिएक्शन कशासोबत केली? HBr. काय तयार झाला? HCl प्लस Br2. तुम्ही HBr घेतलं, बरोबर? म्हणजेच काय झालं? HCl तयार झाला आणि तिथे ट्वाइस ऑफ काय आहे? HCl. म्हणजे रिएक्शन काय झाली? बॅलन्स. चौथी रिएक्शन कोणती पाहिली? चौथी रिएक्शन ऑफ नॉन मेटल विथ हायड्रोजन. म्हणजेच क्लोरीनची रिएक्शन कशासोबत केली? क्लोरीनची केली सल्फरची. सल्फरची रिएक्शन कशासोबत केली? H2. काय तयार झाला? हायड्रोजन सल्फाइड. अजून कशासोबत केली? N2 प्लस 3H2. इट गिव्स ट्वाइस ऑफ NH3. हे रिएक्शन काल आपण पाहिलं. हे रिएक्शन महत्त्वाचं पेपरला विचारते तुम्हाला. हा, तर आजचा आपला पॉइंट आहे पहा, आयोनिक बॉन्ड. काय आहे? आयोनिक बॉन्ड. व्हॉट इज मीन बाय आयोनिक बॉन्ड? सांगा बरं. आयोनिक बॉन्ड म्हणजे काय? आयोनिक कंपाऊंड. त्याला बॉन्ड कोण म्हणतात? कंपाऊंड. आयोनिक काय आहे? कंपाऊंड. सांगा आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय बरं? शब्द ऐकलेला आहे का? आयोनिक कंपाऊंड झालेलं आहे आपण. सांगा आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय? सांगा. द कंपाऊंड फॉर्म बाय द कंपाऊंड formed from cation and anion is called as ionic compound. मग जर तुम्हाला डेफिनेशन विचारली आयोनिक कंपाऊंडची काय आहे? काय आहे? द कंपाऊंड फॉर्म बाय फ्रॉम कॅटायन अँड एनायन. म्हणजे कॅटायन आणि एनायन पासून जो कंपाऊंड तयार होतो त्याला काय म्हणतात? आयोनिक कंपाऊंड. त्याला काय म्हणतात? आयोनिक कंपाऊंड. मग कॅटायन म्हणजे काय आणि एनायन म्हणजे काय? सांगा. कॅटायन म्हणजे काय? पॉझिटिव्ह चार्ज. व्हेरी गुड. काय? पॉझिटिव्ह चार्ज ज्यावर असतो त्याला काय म्हणतात? कॅटायन. त्याला काय म्हणतात? कॅटायन. ज्यावर निगेटिव्ह चार्ज असतो त्याला काय म्हणतात? एनायन. त्याला काय म्हणतात? एनायन. बरोबर? मला सांगा बरं, कॅटायन आणि एनायन दोन्ही मिळून एक आयोनिक बॉन्ड तयार झाले असं एखादं कंपाऊंड सांगा बरं.
कॅटायन आणि एनायन दोन्ही मिळून एक तयार झालेला आयोनिक कंपाऊंड. सांगा त्याचं नाव कोणतं? सांगा. अरे सांगा ना, सांगा बरं पटपट. जिल्हा नाही तिकडे बोलत ना, आता बोला ना. बिना गावाच्या गोष्टी बोलत ना, आता बोला. आयोनिक कंपाऊंड तयार झालं एखादा एक्झाम्पल सांगा. हे दोन एलिमेंट घेतलेत मी आणि त्याच्यापासून एक आयोनिक कंपाऊंड तयार झालंय असं सांगा बरं एखादं. झालं पुस्तकात दिलं असेल उत्तर सांगा ना. उत्तर सांगा असं तुम्ही लयच म्हणून घेतलं कॉलेजमध्ये. अरे तुम्ही हे एक्झाम्पल पाहिलं का? एन प्लस प्लस Cl मायनस इट यूज काय? इट यूज NaCl. लक्ष द्या. सोडियम क्लोराईड यामध्ये जो बॉन्ड तयार झालाय तो बॉन्ड कोणता आहे? आयोनिक बॉन्ड. कोणता आहे? आयोनिक बॉन्ड. हे सोडियम प्लस याला काय म्हणतात? कॅटायन. याला काय म्हणतात? कॅटायन. क्लोरीन मायनस याला काय म्हणतात? एनायन. याला काय म्हणतात? एनायन. आणि हे सोडियम क्लोराईड तयार झाले यामध्ये जो बॉन्ड आहे तो कोणता आहे? आयोनिक बॉन्ड. तो बॉन्ड कोणता आहे? आयोनिक बॉन्ड. म्हणजे आलं लक्षात. कॅटायन आणि एनायन पासून जो बॉन्ड तयार झाला त्याला काय म्हणतात? आयोनिक बॉन्ड. त्याला काय म्हणतात? आयोनिक बॉन्ड. डेफिनेशन लक्षात आली का? एक्झाम्पल लक्षात आलं का? हा. आता हे हा जो आयोनिक बॉन्ड तयार झालाय यामध्ये एक फोर्स असतो. काय असतो? फोर्स. त्या फोर्सचं नाव आहे काय? सांगा ना काय? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन. म्हणजे यामध्ये जो फोर्स असतो तो काय असतो? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे सोडियम आणि क्लोराईड यामध्ये जो आयोनिक बॉन्ड तयार झालाय त्यामध्ये जो फोर्स आहे तो कोणता आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि त्या फोर्सने ते काय केलेले असतात? सोडियम आणि क्लोराईड काय केले असतात? बाइंड केलेले असतात. काय केले असतात? बाइंड. तर लक्षात आयोनिक बॉन्ड म्हणजे काय आणि त्यामध्ये कोणता फोर्स आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हे पहा, हे जे आयोनिक बॉन्ड असतात ते क्रिस्टलाइन इन नेचर असतात. काय असतात? ते फक्त त्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट सांगतो. कसे असतात? क्रिस्टलाइन इन नेचर. आयोनिक बॉन्ड कसे असतात? म्हणजे आयोनिक बॉन्डने जे कंपाऊंड तयार झालेले ते कसे असतात? क्रिस्टलाइन इन नेचर. कसे असतात? क्रिस्टलाइन इन नेचर. क्रिस्टलाइन म्हणजे काय? सांगा. क्रिस्टलाइन म्हणजे काय? जे चमकतात चमकायचा क्रिस्टलाइन. सांगा क्रिस्टलाइन म्हणजे काय? सांगा क्रिस्टलाइन काय म्हणजे? काय माहिती? सगळ्यात सोपं उत्तर बघा. क्रिस्टलाइन सबस्टन्स म्हणजे असे असतात त्यांना शेप डेफिनेट शेप असतो. काय असतो? दिलं पुस्तकात पहा ना. डेफिनेट शेप अँड साईज. अजून कसे असतात? स्मूथ अँड शायनी. मी ऐकलं नाही आता, मला ऐकायला नाही. स्मूथ अँड शायनी. हा. डेफिनेट शेप अँड साईज हे कसे असतात? क्रिस्टलाइन. आलं लक्षात. आयोनिक बॉन्ड मध्ये जे कंपाऊंड तयार झाले असते ते कसे असतात? क्रिस्टलाइन इन नेचर. आता सोडियम क्लोराईड हे एक एक्झाम्पल झालं. अजून एक एक्झाम्पल सांगा बरं. जर मी घेतला H प्लस प्लस Cl मायनस यामधून काय तयार झाला? HCl. काय तयार झाला? HCl. हा काय आहे? कॅटायन. हा काय आहे? कॅटायन. हा काय आहे? एनायन. आणि हा काय तयार झाला? आयोनिक बॉन्ड. काय तयार झाला? आयोनिक बॉन्ड. आलं लक्षात. हा व्हेरी गुड. MgCl कसं तयार होईल? MgCl सांगा. Mg प्लस प्लस Cl मायनस इट यूज MgCl. आता ही रिएक्शन बॅलन्स नाही. Mg घेताना Cl घेताना 2 घेत असतात. काय घेत असतात? 2. पण फक्त समजण्यासाठी एवढंच लक्षात. हा काय आहे? कॅटायन. हा काय आहे? एनायन. आणि तयार झालं काय? आयोनिक बॉन्ड आहे. काय आहे? आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड काय कन्सेप्ट लक्षात आली का? तुम्हाला पॅराग्राफ भरपूर मोठा दिला आहे त्यामध्ये. पॅराग्राफ घरी गेला सगळं काय करायचं? वाचायचं. आता आपण घेऊन पॅराग्राफ. हे लक्षात आलं. महत्वाचं एवढे तुम्हाला हे जे सांगितलं मी महत्वाचं एवढे त्यामध्ये. तर आयोनिक कंपाऊंड आर क्रिस्टलाइन इन नेचर. कसे असतात? क्रिस्टलाइन. त्यानंतर द सरफेस ऑफ ऑल द पार्टिकल ऑफ अ क्रिस्टलाइन सबस्टन्स हॅव अ डेफिनेट शेप and are smooth and shiny. The regular arrangement of ion in the solid ionic compound is responsible for their crystalline nature. The arrangement of ion is different in different ionic compound and therefore the shape of their crystal are different. The main factor that determines the general arrangement of ions in a crystal is the attractive force between oppositely charged ions
and the repulsive force between the similarly charged ion. Because of this, general crystalline structure has negative ions arranged around a positive ion and positive ion arranged around a negative ion. Two of the important factors responsible for a certain crystalline structure are as follows. First factor कोणता आहे? Size of the positively and negatively charged ion. And second काय आहे? Magnitude of electrically charge on the ion. समजलं काय वाचलं? काहीच नाही. आता दोन फॅक्टरवर डिपेंड असतं आयन बॉन्ड. एक म्हणजे काय? साइज. एक म्हणजे काय? साइज. आणि सेकंड काय आहे? मॅग्निट्यूड ऑफ द इलेक्ट्रिकल चार्ज. काय असतं? मॅग्निट्यूड ऑफ द इलेक्ट्रिकल चार्ज. म्हणजे हा जो सोडियम आहे, हा सोडियमवर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. आणि हा क्लोरीन आहे, क्लोरीनवर कोणता चार्ज आहे? मायनस. म्हणजे कोणता आहे? निगेटिव्ह. म्हणजे दोन्ही चार्ज काय होत असतात? एकमेकाला बॅलन्स करत असतात. दोन्ही चार्ज एकमेकाला काय करत असतात? बॅलन्स. पण दोन्ही चार्ज बॅलन्स केलं सोडियम क्लोराईड कंपाऊंड तयार झालं. पण हे जे सोडियम क्लोराईड हे जे कंपाऊंड आहे ना, हे कसं आहे? इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. कसं आहे? इलेक्ट्रिकली न्यूट्रल. काय इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे? कारण की पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्जला काय करत असतो? बॅलन्स. काय करत असतो? बॅलन्स. किंवा ऑपोजिटली चार्ज मध्ये काय असतं? अट्रॅक्शन. काय असतं? तुम्ही हे पाहिलं असेल ना, पॉझिटिव्ह मध्ये काय असतं? काय असतं? रिपल्शन. पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये काय असतं? पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये काय असतं? अट्रॅक्शन. काय असतं? अट्रॅक्शन. हे सांगायची गरज आहे का तुम्हाला? हे सगळं सांगलं तुला झालं. मुलामुलात काय असतं? मुलामुलात काय असतं? अजून मुलामुलात काय असतं? रिपल्शन. मुलामुलीत काय असतं? झाले ना अपोजिटली चार्ज आणि सेम चार्ज. आलं लक्षात? अरे आता लक्षात आलं. अजून कसं सांगायचं तुम्हाला? सपोज हे काय? हे बॉईज आहे. काय इथं? हे पण काय इथं? बॉईज. हे बॉईज येतं. हे काय इथं? गर्ल. यामध्ये काय झालं? रिपल्शन. यामध्ये काय झालं? अट्रॅक्शन. फक्त लक्षात ठेवायचं ते काय का? एक धारावाहिक कोळी एखादी मालिका असते. त्या मालिकेच्या खाली पट्टी येत असते. काय असते? काय असते? वाचत नाही भांडण पाहतात तुम्ही जे वाचत हीच धारावाहिक काय म्हणजे यामध्ये वापरलेले सर्व पात्र आहे कसे तर काल्पनिक आहे. यांचा वास्तविक जीवनाशी काही संबंध असं आहे ना. यांचा वास्तविक जीवन यांचा वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही. त्याच्यामुळं मी जे सांगितलं याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही. त्याच्यामुळे फक्त समजून सांगण्यासाठी सांगितलं तुम्हाला. हे झालं काय बोर्ड लक्षात आलं तुमच्या? मी जे आत्ता जेवढं वाचून दाखवलं त्याचा फक्त अर्थ एकच होतो. हा पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्जला काय करतो? बॅलन्स करतो. बॅलन्स केल्यामुळे सोडियम क्लोराईड कंपाऊंड जर तयार होतो तर कंपाऊंड कसा असतो? इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. आणि ते दोन फॅक्टरवर डिपेंड आहे. पहिला फॅक्टर काय आहे? साइज ऑफ द काय? साइज ऑफ द पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज आयन. आणि सेकंड काय आहे? मॅग्निट्यूड ऑफ द काय? मॅग्निट्यूड ऑफ द इलेक्ट्रिकली न्यूट्रल चार्जेस. ओके आलं लक्षात? इथपर्यंत समजलं का समजलं? तर त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ आयनिक बॉन्डच्या काय आहेत? प्रॉपर्टीज ते आपण काय करू? नेक्स्ट लेक्चरला घेऊ. आजचं समजलं का? आजचं काय अडचण आहे का? तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मित्रांना, कमेंट करा, सबस्क्राईब पण करा. काय तर धन्यवाद.